भगवान बुद्ध ने अपना जीवन काल में सारे लोगों को हित के लिए, कल्याण के लिए, मंगल के लिए धम्म दान दिया, धम्म सिखाया। उस धम्म को धारण करना, उस धम्म को अभ्यास करना हम सबका जरूरी है। त्रिपुरा में, नॉर्थ ईस्ट में, सारे भारत में बुद्धिस्ट यूनिवर्सिटी शुरू करने को मिला बौद्ध भिक्षु के द्वारा। सद्भावन उपासक उपासिका, आइए त्रिपुरा में आप लोग, एक छोटा सा शहर है, छोटा स्टेट है, छोटा गांव है, वहाँ पर हम लोग हिस्ट्रिकल क्रिएट किया। आने वाले दिसंबर में अमन कामले जी आवाज इंडिया टीवी का द्वारा त्रिपुरा में एक बाबा साहब आम्बेडकर का बुद्ध मूर्ति स्थापना होने जा रहे हैं। तो हम जहाँ जहाँ मौका मिलता है अपना स्कूल में, यूनिवर्सिटी में, जो बुद्धिस्ट मॉनेस्ट्री में, अलग अलग एजुकेशन सेंटर में मैंने बताता हूँ कि बाबा साहब का विजन क्या था, बाबा साहब का मिशन क्या था। जब आंदोलन हुआ नागपुर में तो आकाश लामा को 2.5 करोड़ रुपया चोरी करके बोलते ये बिनाचार्य और करुणाशील राहुल ने थाना में जाके केस फाइल किया। वो बिना आकाश लामा करके बोल रहा है आंदोलन का नागपुर के वाले ने तोड़ा, सीधा सी बात नहीं बोला मीडिया में, मैं सुना। तो इसी तरह से भिक्षु होने से सब लोग उसका अंधा-धुंधा सपोर्ट करे, ये गलत है, ये कभी नहीं करना चाहिए। आणि प्रत्येक घरातून जरी शिक्षणातून जरी प्रत्येक बाबासाहेब तयार झाले तर निश्चितच हा देश बुद्धमय झाल्याशिवाय राहणार नाही। तर आजच्या परिस्थितीमध्ये जे नवीन पिढी आहे ते पश्चिमी संस्कृतीकडे न वळावी आणि आपल्या बौद्धमय संस्कृतीमध्ये कशी त्याला आपण सांगणा देवावी, हा उद्देश सर्वात मोठा उद्देश आहे। चलते का जमीन सलट जय भीम, जय भीम, जय भीम। तथागत भगवान गौतम बुद्धांचा जय हो, जय हो। तथागत भगवान जमीन सलट जय भीम, जय भीम। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं। तथागत भगवान गौतम बुद्धांचा, तथागत भगवान गौतम बुद्धांचा, तथागत भगवान गौतम बुद्धांचा, परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। यम्पि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि,
ततियम्पि बुद्धं शरणं गच्छामि ततियम्पि धम्मं शरणं गच्छामि ततियम्पि संघं शरणं गच्छामि शरणागमन संपूर्णं पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि आदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि तीसरणेन सद्दिं पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा अपमादेन सम्पादेथा साधु साधु साधु। आज इथे आपण बाबासाहेबाचा पुतळ्याचं अनावरण करत आहोत। याची संकल्पना माझ्या मनात अशी आली की बाबासाहेबांनी आपल्यासाठी बरंच काही केलेलं आहे, पुष्कळ करून गेलेले आहेत, हे सगळ्यांना माहीतच आहे। परंतु अजूनही काही गोष्टी कमी आहेत आपल्या जीवनामध्ये। प्रथम गुरु सर्वात पूजनीय सर्वांचे सगळ्यांनी सांगितलेलं आहे की आपले माता पिता हे परमपूज्य असतात आणि माझे आईवडील आणि माझे सासू सासरे जे होते ते सामाजिक कार्यामधून त्यांनी आपलं जीवन वाहून घेतलेलं आहे आणि त्यांचंच हे शिकवणीतून आम्ही हे ध्येय पत्करलं आहे। त्यांनी आपलं बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची दीक्षा दिली तेव्हापासून त्यांनी पूर्ण आयुष्य दोन्ही कुटुंबांनी सेवेत घालवलं आहे आणि त्यामुळे आता ह्या समाजाला काहीतरी द्यावं म्हणून याची निर्मिती केली आहे। माझे सासू सासरे गैना माता सावजी चंद्रकापुरे, माझी माता बारूबाई किसनजी गणवीर, माझे भाऊ दादाराव किसनजी गणवीर हे हयातीत नाहीत, पण त्यांची इच्छा होती की आपण काहीतरी केलं पाहिजे, आपण विहार बांधलं पाहिजे व समाजाला त्यांची प्रेरणा मिळाली पाहिजे। ह्या आताची भावी पिढी जी आहे त्यांना समाजाला प्रेरणा की बाबासाहेबांचा हा विचारता शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। आणि एवढंच पूजा करून चालणार नाही तर एक एक बाबासाहेब प्रत्येक घरातून निर्माण करा, तेव्हाच तुमच्या जीवनाचा उद्धार होईल आणि तुम्हाला काहीतरी तुम्ही लोकांना समजून सांगाल आणि प्रत्येक घरातून जरी हा उद्धार झाला तर निश्चित बाबासाहेबांनी सांगितलेले हा भारत बौद्धमय करील असं जे बाबासाहेबांचं स्वप्न होतं पण ते अधुरं राहिलं, ते निघून गेले। पण आता आपल्या सर्वांना ते बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे म्हणून घराघरामध्ये बाबासाहेबांनी शिक्षणाचा ध्येय उभारला। शिक्षणाशिवाय बाबासाहेबांनी म्हटलं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जसं वाघिणीचं दूध आपण विकत घेऊ शकत नाही त्या प्रकारे हे शिक्षण बी घेऊ शकत नाही, त्याच्यासाठी मेहनतच करावी लागते। आणि प्रत्येक घरातून जरी शिक्षणातून जरी प्रत्येक बाबासाहेब तयार झाले तर निश्चितच हा देश बुद्धमय झाल्याशिवाय राहणार नाही। आणि माझी हीच संकल्पना पुढे करून समाजापुढे ह्या बुद्धविहाराची
आणि ह्या बाबासाहेबांच्या पुतळ्यांची निर्मिती केली. आणि तसेच दररोज ह्या विहारामध्ये 50-60 पुरुष आणि स्त्रिया, लहान मुलं आणि कार्यक्रमाच्या वेळेस 1 ते 2000 मंडळी येतात. त्यामुळे त्यांना या परिसरातील लोकांना बुद्ध धर्माचं महत्त्व, तिथं भंतेजीगण राहतात आणि त्या भंतेजींच्या माध्यमातून बौद्ध धर्माची त्यांना शिकवण मिळते, जे माहीत नाही ते मिळते. आणि हे सर्वांनी मिळावं, सर्वांना त्याचा लाभ व्हावा आणि म्हणून या विहाराची मी निर्मिती केलेली आहे. सर्वांना माझा जय भीम, जय भीम. बाबासाहेब करे पुकार, बौद्ध धर्म का करो स्वीकार. बाबासाहेब करो पुकार, बौद्ध धर्म का करो स्वीकार. आईनी छान प्रकारामध्ये आपली प्रस्तावना मांडलेली आहे. मी काय बोलणार, म्हणजे उद्देश हाच आहे की नवी पिढी जी आहे, नवी पिढी आपल्याकडून का घेत आहे, नवी पिढीला आपण का देत आहोत. तर हे जे विहार आहे किंवा हा जो पुतळा आहे आणि ह्या विहाराच्या माध्यमातून जे आपण नेहमी ॲक्टिव्हिटीज करतो, बुद्ध परंपरेतली जे जे काही ॲक्टिव्हिटीज असतात ते आपण नेहमीच करतो. तर आजच्या परिस्थितीमध्ये जे नवीन पिढी आहे ते पश्चिमी संस्कृतीकडे न वळावी आणि आपल्या बौद्धमय संस्कृतीमध्ये कशी त्याला आपण सांगणा देवावी, हा उद्देश सर्वात मोठा उद्देश आहे. बाबासाहेबाच्या पुतळ्याला बघून एक लहान मंडळीला प्रेरणा मिळाली पाहिजे. एक लहान मंडळी जेवढे आपले लहान बंधू भगिनींनी आहे, जे शिकत आहे, त्यांना शिक्षणाची प्रेरणा मिळाली पाहिजे. शिक्षणाशिवाय काही होणार नाही. शिक्षण ग्रहण करतील तरच आपण बाबासाहेबांचे जे स्वप्न आहे ते पूर्ण करू शकू. म्हणून याकरिता आमच्या परिवाराकडनं, बाबूजी आमच्या परिवाराकडनं एक छोटासा प्रयत्न आहे जे आम्ही ते करत आहे. तुमच्या सर्वांच्या आम्हाला साथ नेहमीच हवा आहे आणि तो आम्हाला मिळणारच. आणि भंतेगण जे आहे, पूर्ण भारतामध्ये जे भिक्खूगंज आहे ते नेहमीच आम्हाला आशीर्वाद देतात, आमच्यासोबत आमच्या सर्व प्रोग्राममध्ये उभे राहतात. त्यांचा मी कोटी नमन करून त्यांना आपले धन्यवाद प्रकट करतो. मी पूज्य भंते सुमन वंदन यांना विनंती करतो की त्यांनी कृपया आमच्या या कार्यक्रमाबद्दल प्रास्ताविक मांडावे. आज आपण सर्वांना सांगण्याचं एकच गोष्ट सांगावीशी वाटते. विशेष रूपाने जे बौद्ध बाबासाहेबांच्या प्रेरणेतून आणि बाबासाहेबांवर श्रद्धा ठेवून जे बौद्ध निर्माण झालेले आहेत आणि आपण बौद्ध झालोत. आपण बौद्ध झालो असताना आपलं कर्तव्य काय बौद्ध या दृष्टीने याची प्रत्यक्ष जाणीव बाबूजी आणि आई यांच्या जीवन कार्यातून आपल्याला प्राप्त होत आहे. एक गोष्ट आपण सर्वांना सांगावीशी वाटते. महाराष्ट्रामध्ये एक आपण सर्व बौद्धांमध्ये परिस्थिती आहे. मॅक्झिमम लोक भिक्खू संघावर टीका करण्याचं काम करतात, उपासक उपासिका. भिक्खू संघ प्रचार करीत नाही, भिक्खू संघ ऐतखाऊ आहे किंवा भिक्खू संघ आपल्या सुखासाठी जगतो, अशा अनेक प्रकारच्या टीका आपल्याला समाजामध्ये बघायला मिळतात. परंतु या सर्व गोष्टीचं निरसन करून देणारं जर कार्य आपण बघण्याचा प्रयत्न केला तर आई आणि बाबूजीच्या कार्यातून आपल्याला दिसून येतं. आणि सम्राट अशोकाने सुद्धा तथागत बुद्धांचा धम्म संपूर्ण विश्वामध्ये जिवंत ठेवण्याचं महत् कार्य सर्वप्रथम सम्राट अशोकाकडून संपन्न झालं. तेव्हा सम्राट अशोकाने भिक्खू संघासाठी काम केलं. भिक्खू संघ जिवंत राहील तर बुद्धाचा धम्म जिवंत राहील. आणि या विशेष विचाराला लक्षात घेऊन आई बाबूजींचं काम आहे.
सर्व लोक, सर्व उपासक उपासिका आपलं स्वतःसाठी जीवन जगत असतात आणि गोष्टी करतात की भिक्खू धम्माचा प्रचार करीत नाही. हा विचार कोणी उपासक उपासिका हा विचार करण्यापूर्वी की भिक्खू धम्माचं कार्य करीत नाही, हा विचार करण्यापूर्वी तुम्ही उपासक उपासिका भिक्खू संघासाठी काय करता आहात हे त्यापेक्षा पहिले महत्वाचं आहे. उपासक उपासिकांनी काय करायचं आहे धम्मासाठी? एकच काम करायचं आहे की दान देऊन भिक्खू संघाला जिवंत ठेवायचं आहे. आणि दान देऊन भिक्खू संघाला जिवंत ठेवण्याचं काम तुम्ही उपासक उपासिकांनी होत नसेल आणि फक्त टीका करण्याचं काम होत असेल तर याला काही अर्थ नाही. हे उपासक उपासिकाचं पद नाही, हे उपासक उपासिकाचं काम नाही. उपासक उपासिकाचं काम, बौद्ध व्यक्तीचं काम की भिक्खू संघ बुद्ध धम्म जिवंत ठेवण्यासाठी भिक्खू संघ कसा जिवंत राहील यासाठी काम करणे, यासाठी दान देणे, यासाठी श्रद्धा करणे, यासाठी सेवा करणे, सेवा शुश्रूषा करणे भिक्खू संघाची, हे सर्वात महत्त्वाचं काम आहे. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो, आई आणि बाबूजीच्या जीवनाला जर तुम्ही बघितलं, बरेच वेळा घरामध्ये मी याच परिवाराचा सदस्य आहे आणि या दोघांच्या कार्याची प्रेरणा घेऊन भिक्खू झालो. घरामध्ये बरेचदा काटकसर करतात, मुलांना काही गोष्टीला पैसा द्यायला काटकसर करतात दोघेही, आई आणि बाबूजी. पण तुम्ही जर बघणार, देशाविदेशातून जर भिक्खू बोलवायचे आहे तर त्यांना मात्र ट्रेननी बोलवण्यापेक्षा फ्लाईटनी कसं बोलवायचं आणि जास्तीत जास्त खर्च आमच्या भिक्खूंसाठी कसा करायचा हे मानसिकता आहे. घरामध्ये बरेचदा खायला किंवा व्यवस्थेला कमी करतील, पण जेव्हाही भिक्खू येईल तेव्हा मात्र भिक्खूंना कसं चांगल्यात चांगलं देता येईल, भिक्षूंना व्यवस्था कशी चांगली करता येईल याकडे सर्वात मोठं लक्ष लागलेलं असते. आणि म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो, विहार नुसतं बांधून बसले नाहीत. आई बाबूजींनी भिक्खू संघाला विहार नुसतं दिलेलं नाही, विहार दिल्यानंतर कंटिन्यू तिथे 8-10 भिक्षूंची राहण्याची, जेवणाची आणि दररोजच्या खर्चाची व्यवस्था स्वतःच्या पेन्शन मधून करतात हे दोघेही. फक्त भिक्खूंनी हे केलेलं नाही, भिक्खू ते करत नाही, ह्या गोष्टी करत नाही, त्या गोष्टी करत नाही, फक्त या चर्चा समाजामध्ये आपल्या चालू असतात. यामुळे बुद्धाच्या धम्माचा प्रचार कधी होणार नाही. भगवान बुद्धाच्या धम्माचा प्रचार होण्यासाठी विद्वान भिक्षूंची गरज असते, पूर्ण आयुष्य डेडिकेट केलेल्या भिक्षूंची गरज असते. उपासक उपासिकांना आपलं घर सांभाळणे कठीण आहे, आपल्या घराची जिम्मेदारी पूर्ण करणे कठीण आहे, धम्माची जबाबदारी पूर्ण करणे खूप कठीण आहे. उपासक उपासिकांसाठी धम्माचा प्रचार करणे खूप कठीण आहे उपासक उपासिकांसाठी. आणि म्हणून तथागत बुद्धांच्या एक सिस्टममध्ये तथागत बुद्धांनी एक उत्कृष्ट सिस्टम की बुद्धाचा धम्म या पृथ्वी तलावरून कधीच समाप्त होणार नाही असं नियोजन आणि असं प्लॅनिंग जे तथागत बुद्धांच्या अतिउच्च प्रज्ञेतून जे तथागतांनी नियोजन करून दिलेलं आहे ते हे आहे की बुद्धांचा भिक्षू, संपूर्ण डेडिकेशन केलेला व्यक्ती जर बुद्धाच्या धम्माचा प्रचार करायला मिळेल तर बुद्धाचा धम्म या पृथ्वी तलावरून कधीही समाप्त होणार नाही. आणि म्हणून बुद्धाने नियोजन केलं की जे लोक अनमॅरिड राहायला तयार आहे, विवाह करायला तयार नाही, अशा लोकांना उपसंपदित करून संपूर्ण आयुष्य धम्मासाठी डेडिकेट करून जे लोक तयार आहे त्या लोकांची संपूर्ण व्यवस्था उपासक उपासिकांनी आणि समाजाने करावी आणि त्या भिक्षूंनी फक्त एक आणि एकच काम करावं, बुद्ध धम्माचा स्वतःचा अभ्यास, बुद्ध धम्माचा अभ्यास आणि त्यानंतर जे त्यांनी बुद्धाचं ज्ञान प्राप्त केलं ते उपासक उपासिकांपर्यंत पोहोचवावं. परंतु या सर्व गोष्टी भिक्खूंना करण्यासाठी
जर उपासक उपासिका सहाय्य करीत नसतील, दान देत नसतील, तर भिक्खू संघ काही धम्मप्रचार करू शकणार नाही. आजच्याही कार्यक्रमामध्ये जर तुम्ही बघितलं तर सर्वात मोठं योगदान भिक्खू धम्मप्रचार करायला आलेत, तुम्हाला मार्गदर्शन द्यायला आले, परंतु एवढा जवळपास 15 लाखाचा हा खर्च उपासक उपासिका म्हणजेच आई बाबूजी यांच्याकडून झाला नसता तर भिक्खू संघ तुम्हाला ज्ञान द्यायला उपस्थित मिळाला नसता. हे परम सत्य आहे. आणि म्हणून उपासक उपासिकांनी आपल्या जीवनामध्ये काय करायला पाहिजे, विशेष रूपाने प्रत्येक उपासक उपासिकाची काय जबाबदारी आहे, ही जबाबदारी आई बाबूजींच्या जीवनातून संपूर्ण समाजाला स्पष्ट रूपामध्ये पोचत आहे असं मला वाटते. जर आपण सर्व उपासक उपासिकांनी ही गोष्ट लक्षात घेतली तर बुद्ध धम्म कधी मागे येऊ शकणार नाही. आणि म्हणून आजच्या प्रसंगी मी आई बाबूजी यांच्या प्रती खूप खूप मंगलकामना करतोय की यांचं दोघांनाही खूप उदंड आयुष्य लाभो आणि त्यांच्या हातून धम्माचं सत्कार्य खूप मोठं सत्कार्य होत राहो, हीच मंगलकामना आणि आशीर्वाद करून माझी धम्मदेशना इथे पूर्ण करतोय. भवतु सब मंगलम. आज के इस हमारे प्रोग्राम में ऑल द वे त्रिपुरा से, उससे पहले वियतनाम से भंते खेमाचारा जी आए हैं. आप उनका ताली बजाकर जोर से स्वागत करें, क्योंकि वियतनाम में भगवान बुद्ध के अस्थि धातु लेकर वो गए थे भारत सरकार की ओर से, और वियतनाम में लगभग 2 करोड़ लोगों ने बुद्ध के अस्थि के दर्शन किए लगभग 9 दिनों में. और ये बहुत बड़ा अपॉर्चुनिटी भंते जी को मिला कि भगवान बुद्ध की अस्थि धातु के साथ में वो वायुसेना के विशेष विमान से वियतनाम गए, और वहाँ के लोगों में जो श्रद्धा बुद्ध के प्रति थी वो आपसे वो साझा तो करेंगे ही. लेकिन भंते जी का एक और विशेष परिचय मैं देना चाहता हूँ कि जैसा अभी भंते जी ने जिक्र किया कि शालिनीताई और डॉक्टर सदाशिव चंद्रिकापुरे जी, इन्होंने ये जो विहार बनाया है, वैसे तो नरसाला के लोग बड़े पुण्यवान हैं, क्योंकि जनरली हम देखते हैं कि विहार बनने के बाद में उसमें बड़े इशू होते हैं. कोई कहता है कि ये कमेटी का विहार है, कोई कहता है कि वो कमेटी का विहार है, लेकिन आप लोगों को ये डोनेट करके मिला है. आप इनके लिए बड़ी ज़ोरदार तालियां बजाइए, क्योंकि ये पहली बार ऐसा हुआ है कि विहार बना के भिक्खू संघ को डोनेट किया. और मुझे लगता है कि भंते खेमाचारा जी जो है अभी विहार का संचालन देख रहे हैं, और ये अच्छी बात है कि विहार बना के भिक्खू संघ को डोनेट कर देने का, इस पर किसी प्रकार का अपना कोई नियंत्रण नहीं रखने का. और भंते जी की एक खासियत है कि वो त्रिपुरा में जो है एक उन्होंने अभी धम्मदीपा इंटरनेशनल बुद्धिस्ट यूनिवर्सिटी की स्थापना की है, और इस यूनिवर्सिटी के माध्यम से त्रिपुरा के लोगों तक और नॉर्थ ईस्ट के लोगों तक बौद्ध धम्म को और उसके विचारों को पहुंचाने का काम भंते जी कर रहे हैं. वो इस बारे में भी हमें बताएंगे और अपने वियतनाम के अनुभव को साझा करेंगे. मैं भंते जी से गुजारिश करता हूँ कि वो अपनी बात रखें. सारिपुत्र बुद्ध विहार में नागपुर में जो 24 गौंत की महापथन पाठ, महापरित्रण पाठ किया गया है, ये एक सारिपुत्र बुद्ध विहार के आसपास लोग नारछाड़ा नागपुर में लोगों के लिए बहुत ही कल्याण हुए हैं. ये जो है हमारे उपासक डॉक्टर एस चंद्रिकापुरे बाबूजी, उनके परिवार सभी लोग ने आप सभी को मौका दिया है. बुद्ध विहार स्थापना करके 3 साल पूरा हो रहा है. 3 साल में कहाँ तक कितना तक आप लोग को लाभ मिला वो आप लोग ही जानता है, इस आसपास के लोगों ने. जब से बुद्ध विहार बना तब से भिक्खु संघ को दान दिया गया. उस समय भिक्खु संघ मुझे बोला, तुम देखो तुम्हारा कुछ बनते लोग है, तुम रखो. उस समय से मेरा एक शिष्य अगरनामा बांटे को मैंने यहाँ रखा. वो भी अभी तक मैच्योर नहीं हुआ, फिर भी उन्होंने विहार में रह के जितना तक हो सका उपासक उपासिका लोगों के साथ लगातार पूजा वंदना कार्यक्रम कंटिन्यू रखा है.
बुद्ध विहार बनने के बाद बुद्ध विहार का एक्टिविटीज़ होना चाहिए। सारे नागपुर शहर में बहुत सारे बुद्ध विहार है, ताला लगा है जहाँ तक मुझे जानकारी है। ठीक है, बुद्ध विहार बनाना बहुत ही अच्छा है और बुद्ध विहार को चलाना बहुत ही ज़रूरी है। सिर्फ बुद्ध विहार बना के ताला लगा के रखने से नहीं होगा, उसका रोज एक्टिविटीज़ चलाना चाहिए। जो बुद्ध वंदना, धम्म वंदना, संघ वंदना, पूजा पाठ व कार्यक्रम हमेशा चालू रखना चाहिए। उसी तरह मुझे जहाँ तक जानकारी है, मालूम है, नागपुर के सभी उपासक उपासिका लोगों में वो ताकत है। उपासक उपासिका लोग पूजा वंदना आते हैं और बहुत सुंदर से नागपुर के जो शहर से अलग अलग जगह तक पहुंचा देता है बुद्ध धम्म का संदेश। वही देख के मुझे अच्छा लगता है कि सफ़ेद कपड़ा पहन करके उपासक उपासिका लोग बहुत सुंदर रूप से बुद्धिस्ट का जो कार्यक्रम चलाते हैं। उसी तरह बापूजी ने जो मौका दिया आप सभी लोगों को, बुद्ध विहार बना के एक धम्म का द्वीप जलाया है। धम्म का द्वीप जलाना और धम्म का द्वीप को आप लोग लेना बहुत ही जरूरी है। इस आसपास लोगों ने जो भी बुद्धिस्ट नॉन बुद्धिस्ट रहते हैं, सभी लोग उसका लाभ उठाना चाहिए, उसका फ़ायदा उठाना चाहिए। क्योंकि मनुष्य जीवन में अगर हम कुछ प्राप्त करना चाहते हैं तो हमें धम्म का अभ्यास करना है। भगवान बुद्ध ने अपना जीवन काल में सारे लोगों को हित के लिए, कल्याण के लिए, मंगल के लिए धम्म दान दिया, धम्म सिखाया। उस धम्म को धारण करना, उस धम्म को अभ्यास करना हम सबका जरूरी है। जो व्यक्ति धर्म को धारण करेगा वही धार्मिक होगा। धारे तिथि धम्मा धम्मचारिणी। इसीलिए धर्म सिर्फ मुंह से बोलने से नहीं होगा, हम खुद अभ्यास करना चाहिए, आचरण करना चाहिए, तब जाके हमें धार्मिक होगा। धार्मिक व्यक्ति हमेशा अच्छा नींद से सोता है, अच्छा नींद से जागता है और अच्छा सुखी जीवन जीता है। इसीलिए अगर आपको जीवन में, जिंदगी में सुख शांति जीवन प्राप्त होना चाहते हो तो आपको धम्म का अभ्यास करना है। उसी तरह आज जो प्रोग्राम यहाँ धर्म सभा रखा है, ये एक बापूजी SS चंद्रिका पूरे उसका परिवार के तरफ से सभी को मौका दिया। इतना बड़ा पंडल लगा के पिछले 2-3 दिन से लगातार प्रोग्राम कंटिन्यू करके आया। ये आप सभी के लिए सुख कारक है। सभी को मौका मिला है धर्म का अभ्यास करना, धर्म को सुनना, अलग अलग भांति लोगों को दर्शन मिलना, अलग अलग जगह से भिक्षु संघ आए हैं, ये भी आप लोग का पुण्य है। इसीलिए पुण्य को हाथ में रखना और उसका अनुसार चलना आप सबका कर्तव्य है। श्रद्धावान उपासक उपासिका, क्यों ये हो रहा है? आप लोग देखा आज बाबा साहेब का मूर्ति उद्घाटन किया है सारपुत्रा बुद्ध विहार में। बाबा साहेब का मूर्ति उद्घाटन करके जो संदेश दे रहे सारे विश्व को कि बाबा साहेब आम्बेडकर ने 1956 14 अक्टूबर को धम्म दीक्षा लिया, भारत की सेंटर पॉइंट नागपुर दीक्षा भूमि जगह से, और यही जगह से अलग अलग जगह में, अलग अलग दुनिया में पहुंचा गया है कि भारत में बौद्धमय आगे बढ़ रहा है और बहुत ही स्पीड से बढ़ रहा है और बहुत सारे लोग बुद्ध धम्म को स्वीकार कर रहा है। आज भी एक न्यूज़ देखा, कोई जगह पे, कुछ ग्वालियर कुछ जगह, वो जगह पे बहुत सारे लोग बुद्धिस्ट बने, कन्वर्शन लिया, बुद्ध धम्म को स्वीकार किया। ऐसे ही हर जगह पे होते रहते हैं, होने चाहिए। उसी तरह आप लोग बुद्ध धम्म को स्वीकार करने से नहीं होगा, पालन करना चाहिए। तो बाबा साहब का विजन, बाबा साहब का मिशन, बाबा साहब का जो सपना, भारत को बौद्धमय बनने का सपना था, वो है हमारे बाबूजी चंद्रिका पूरे वही अपना जीवन में वो करने के लिए कोशिश कर रहे हैं। क्योंकि अपना पैसा को
अपना पैसा से बुद्ध विहार बनाया। बुद्ध विहार बना के भिक्षु संघ को दान दिया। भिक्षु संघ को दान दे के जे इस नारसाड़ा एरिया में विहार के आसपास में जितना भी लोग हैं, आप सबका जिम्मेदारी है, आप सबका कर्तव्य है। चंद्रिकापुरे बाबूजी बुद्ध विहार बनाया, वो हर रोज नहीं आ सकते यहाँ पे। उन्होंने बुद्ध विहार बनाया, वो मरने के बाद उसको उठा के लेके नहीं जाएगा। इस एरिया में, इस नगर में जो लोग रहता है, आप सबका जिम्मेदारी है उसको सुंदरता रखना, साफ सफाई रखना, उसको कंटिन्यू धम्म का एक्टिविटीज़ करना आप सबका कर्तव्य है। रोज पूजा वंदना होना चाहिए, ध्यान भावना होना चाहिए, अलग अलग ट्रेनिंग होना चाहिए। इसीलिए जो भी लोग उसमें आके पार्टिसिपेट करेगा सबको सफलता होगा। ये बाबूजी ने मौका दिया है हम सबको। इसीलिए मैं भी एक त्रिपुरा का हूँ। त्रिपुरा का होते हुए हैदराबाद में रह करके, बेंगलोर में, बॉम्बे में, अलग अलग जगह में दक्षिण भारत में बुद्ध धम्म का प्रचार प्रसार किया पिछले 19 साल तक। 2019 में त्रिपुरा चला गया। वहाँ पे हम खुद अपना एरिया में, अपना इलाका में बुद्धिस्ट मिशनरी स्कूल बनाया और बुद्धिस्ट मिशनरी स्कूल हम चलाते हैं, धम्मादीपा स्कूल बोल के। धम्मादीपा स्कूल का 2002 में शुरुआत किया। मेरे डॉक्टर धम्मापिया मेरे बड़ा भाई, उसके साथ मैं काम करता हूँ। पिछले 22 साल के बाद एक गौरव से हम कह सकते हैं, अभी जी अमन कामले जी ने बताया कि त्रिपुरा में, नॉर्थ ईस्ट में, सारे भारत में बुद्धिस्ट यूनिवर्सिटी शुरू करने को मिला बौद्ध भिक्षु के द्वारा। जैसे कि नालंदा विश्वविद्यालय, अलग अलग यूनिवर्सिटी में बुद्धिस्ट स्टडीज डिपार्टमेंट होता है, वो गवर्नमेंट का अंडर में है और वो गवर्नमेंट चलाते हैं, या डीन यूनिवर्सिटी होता है। अभी जो हम लोग चलाया यूनिवर्सिटी ग्रांट कमीशन का परमिशन से, उसका गाइडलाइन से हम लोग को 2022 में परमिशन मिला यूनिवर्सिटी बनने के लिए। 2024 में हम लोग क्लास शुरुआत किया और उसमें हम लोग अलग अलग कोर्स किया, अलग अलग कोर्स का हम लोग उसमें चालू किया। इसीलिए हम बहुत ही गर्व से, खुशी से आप लोग को बोल सकते हैं कि भारत में Dhammadippa International Buddhist University we have started in Tripura, founded by Buddhist monks, founded by Buddhist people, that we can say proudly, we are Buddhist, we can do something for Buddha Dhamma. That is why we have to do more and more, whatever is possible for propagation, promotion, and preservation of Buddha Sasana. Through education, we can do many things. Without education, there is nothing. Education होना बहुत ही जरूरी है। सद्भावन उपासक उपासिका, आइए त्रिपुरा में आप लोग, एक छोटा सा शहर है, छोटा स्टेट है, छोटा गांव है, वहाँ पर हम लोग हिस्ट्रिकल क्रिएट किया। आने वाले दिसंबर में अमन कामले जी आवाज इंडिया टीवी का द्वारा त्रिपुरा में एक बाबा साहब आम्बेडकर का बुद्ध मूर्ति स्थापना होने जा रहे हैं। दिसंबर महीने में मैं आप सभी को स्वागत करता हूं। आइए त्रिपुरा में, एक छोटा सा स्टेट में जो परंपरा बुद्धिस्ट लोग रहते हैं, वहाँ पे आप लोग आके देखिए। हम लोग का स्कूल कैंपस में हो या यूनिवर्सिटी कैंपस में हो, हम लोग बाबा साहब मूर्ति का वहाँ स्थापना करेंगे। क्योंकि पिछले 1998 में मैं जब बॉम्बे में पहले बार आया, 14 अप्रैल को मैंने देखा कि बाबा साहब का फोटो रख के लोग पूजा करते हैं। ये क्या है, क्यों पूजा करते हैं? मैंने खुद पूछा बांते लोगों को, क्योंकि मैं उस समय नया था। तो लोग बोलते हैं बाबा साहब एक ऐसे थे, बाद में बाबा साहब अम्बेडकर ने बुद्धिज्म को स्वीकार किया, स्वीकार करने के बाद तब से लोग बाबा साहब को भगवान जैसे मानते हैं, इसीलिए बाबा साहब का फोटो रखते हैं बोला। उसके बाद हम जब त्रिपुरा जाते हैं, त्रिपुरा में अलग अलग नॉर्थ ईस्ट में लोग SC का बेनिफिट लेता है, लेकिन बाबा साहब के बारे में कुछ जानकारी नहीं है। तो हम जहाँ जहाँ मौका मिलता है, अपना स्कूल में, यूनिवर्सिटी में, जो बुद्धिस्ट मॉनेस्ट्री में, अलग अलग एजुकेशन सेंटर में मैंने बताता हूँ कि बाबा साहब का विजन क्या था, बाबा साहब का मिशन क्या था।
That is mean we practice the new rule, new promote of the Dhamma in Thailand. พระบาทสมเด็จพระเจ้าอยู่หัวมีพระราชศรัทธาคือศรัทธาให้ทุกคนเนี่ยอธิษฐานจิตรำลึกถึงพระรัตนตรัยคือพระพุทธพระธรรมพระสงฆ์ตลอดเวลา पूजनीय भिक्खू संघ, उपस्थित सर्व श्रद्धावान उपासक उपासिका, आज या कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊन मला खूप मोठा आनंद होत आहे आणि ज्या उपासक उपासिकांनी हे बुद्धविहार इथे बनवलेलं आहे त्यांचं खूप मोठं महापुण्यकर्म आहे. भिक्खू म्हटल्यानंतर भिक्खूचा एक ध्येय उद्देश असतो की या जगामध्ये बुद्धाचा धम्म सदोदित विद्यमान राहावा आणि तो टिकवण्यासाठी भिक्खूंनी प्रयत्न करावेत. तसेच प्रयत्न उपासक चंद्रिका पुरे यांनी आणि त्यांच्या परिवारांनी केलेले आहेत. ते खूप मोठं काम त्यांचं या समाजामध्ये सगळ्याच्या लक्षामध्ये येऊ शकतं. भिक्खूंचं एक ध्येय उद्देश असतं की बुद्धाचा धम्माचा आणि संघाचा प्रचार प्रसार सदोदित या जनहितासाठी सर्व लोकांच्या कल्याणासाठी झाला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. ก็มีรูปแบบก็เรียกว่าวิธีการคือให้ทุกคนรำลึกถึงพระรัตนตรัยทุกๆวันนะเช่นให้รำลึกว่าพุทโธเมนาโถนะธัมโมเมนาโถสังโฆเมนาโถระลึกวันละ10 นาที ओके. आपण बौद्ध उपासक या नात्याने आपण नेहमी त्रिरत्नाला स्मरण केलं पाहिजे. बुद्धो मे नाथो, धम्मो मे नाथो, संघो मे नाथो. बुद्ध आमचं शरणस्थान आहे, धम्म आमचं शरणस्थान आहे, संघ आमचं शरणस्थान आहे. या 3 रत्नाला आपण समर्पित होणं, त्यांचं अवलोकन करणं, परीक्षण करणं, आत्मसात करणे हे आपल्या जीवनासाठी महाकल्याणकारी काम आहे. ต่อไปก็จุดประสงค์วัตถุประสงค์ที่ทำให้เราระลึกถึงพระรัตนตรัยเพื่ออะไรนั้นคือ1ก็เพื่อเป็นพลังทางใจเป็นกำลังใจให้กับเรา आपण बुद्ध धम्म संघ यांना नेहमी स्मरण ठेवतो, स्मरण करतो, त्यांना समर्पित होतो. त्याचं कारण आहे की ज्यावेळेला आपण बुद्धाला शरण जातो, बुद्धाला समर्पित होतो, तर आपल्यामध्ये एक नवीन ऊर्जा ही निर्माण झाली पाहिजे काम करण्यासाठी आणि आपलं ध्येय उद्देश सफल करण्यासाठी. 2ให้เรารำลึกถึงพระรัตนตรัยเพื่อให้เกิดพลังทางสติปัญญาให้มีสติและมีปัญญาตลอดเวลา धम्माला आपण नेहमी स्मरण ठेवलं पाहिजे. त्याचं कारण आहे की धम्म आपल्या जीवनामध्ये खूप मोठा क्रांती घडून आणतो. आपल्यामध्ये एक शक्ती, एक बुद्धिमत्ता जागृत करतो आणि या बुद्धिमत्तेतून, या शक्तीमधून आपलं सर्व जे काही प्रश्न असतील ते आपण सॉल्व करतो. เมื่อระลึกบ่อยๆแล้วก็จะเจอหนทางไปสู่อริยมรรคไปสู่ทางพ้นทุกข์ได้ครับ आपण बुद्धाला शरण जातो, बुद्धाला शरण जातो की बुद्ध आपल्याला आर्य अष्टांगिक मार्गाची शिकवण देतो आणि आर्य अष्टांगिक मार्गाच्या शिकवणुकीमुळे, त्यांच्या उपदेशामुळे, धम्मामुळे आपल्या जीवनाचे सगळे प्रश्न आपण निकाली काढतो. ต่อไปจะขอเชิญชวนทุกท่านได้รำลึกถึงพระรัตนตรัยโดยให้ว่าตาม आपण भंतेजी पुढे म्हणतील त्या पद्धतीनं आपण म्हणावं अशी त्यांची अपेक्षा आहे. พุทโธ बुद्धो เม मे นาโถ नाथो
ธัมโม ธัมโม เม เม นาโถ นาโถ สังโฆ สังโฆ เม เม นาโถ นาโถ second time นะบุตโธเมนาโถ บุตโธเมนาโถ ธัมโมเมนาโถ ธัมโมเมนาโถ สังโฆเมนาโถ สังโฆเมนาโถ the third time นะครั้งที่สามพุทโธเมนาโถ บุตโธเมนาโถ ธัมโมเมนาโถ ธัมโมเมนาโถ สังโฆเมนาโถ สังโฆเมนาโถ นะแล้วก็ต่อไปจะมีวันทำ translate นะพุทโธเมนาโถพระพุทธเจ้าเป็นที่พึ่งอันประเสริฐของข้าพเจ้า बुद्धो मे नाथो म्हणजे बुद्ध हे आपले स्वामी आहेत, बुद्ध हे आपले उद्धारकर्ते आहेत, बुद्ध हे आपले सर्वस्व आहेत. ธัมโมเมนาโถพระธรรมเป็นที่พึ่งอันประเสริฐของข้าพเจ้า धम्मो मे नाथो म्हणजे धम्म आपल्या जीवनासाठी महाक्रांतिकारी एक साधन आहे आणि त्या धम्माच्या क्रांतीमधूनच आपल्या जीवनाचा सर्वस्व विकास होतो. สังโฆเมนาโถพระสงฆ์เป็นที่พึ่งอันประเสริฐของข้าพเจ้า संघो मे नाथो म्हणजे संघ आपला कल्याण मित्र आहे, उद्धारकर्ता आहे. संघाच्या सानिध्याने आपल्या जीवनाचं सर्वस्व जे ध्येय उद्देश असेल ते आपण परिपूर्ण करतो, ते आपण प्राप्त करतो. สุดท้ายขอให้ทุกท่านได้รำลึกถึงพระรัตนตรัยเป็นประจำบ่อยๆทุกวันตอนเช้าตื่นนอนก่อนนอนนะให้รำลึกถึงพระรัตนตรัยเพราะพวกเรานับถือพระพุทธศาสนาเพราะพวกเรานับถือพระรัตนตรัยพระพุทธพระธรรมพระสงฆ์ आपल्या सर्वांचं हे कर्तव्य आहे, जबाबदारी आहे, आद्य कर्तव्य आहे की आपण बुद्ध धम्म आणि संघ यांचं नेहमी स्मरण ठेवलं पाहिजे. त्यांना आपण समर्पित होऊन धम्माचं आचरण केलं पाहिजे. संघाचे अनंत उपकार आपण ते नेहमी स्मरण ठेवले पाहिजेत आणि बुद्ध धम्म संघाचं स्मरण ठेवून आपण नेहमी आपलं काम, आपली श्रद्धा, आपली बुद्धिमत्ता, आपलं शील, आपला त्याग हे आपण वाढवलं पाहिजे. ओके साधु 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 साधु. पूज्य भंते नरेंद्र महाथेरो जी जो हमारा नॉर्थ ईस्ट है, जिसे हम 7 सिस्टर्स कहते हैं, पहले तो वो नॉर्थ ईस्ट भिक्खु संघ के अध्यक्ष थे, लेकिन अभी उन्होंने वो अपना जिम्मेदारी किसी और को सौंप दी और अभी वो संघ नायक है अरुणाचल प्रदेश भिक्खु संघ के. और अरुणाचल प्रदेश में बौद्ध धम्म का कारवा आगे बढ़ाने का काम और बाबा साहब के विचारों को आगे ले जाने का काम भंते जी बखूबी करते हैं. और बहुत दिनों से वो चंद्रिकापुरे फैमिली से कनेक्टेड है, हमेशा आशीर्वाद देने के लिए आते हैं और बहुत वोकल है. और मुझे लगता है कि भंते जी आज आप हमारे जनता को मार्गदर्शन करेंगे और शॉर्ट में आप बात करेंगे. धन्यवाद. परम पूज्य डॉक्टर बाबा साहब, भारत रत्न डॉक्टर बाबा साहब, मैं इसका प्रतिमूर्ति अनावरण करने के लिए जो मुझे अवसर मिला वो मैं चिर कृतज्ञ हूँ और ऋणी हूँ बाबूजी से. तो ये किताब पढ़ने से मुझे ये अचानक ये किताब भी कहाँ से निकल गया. तो ये किताब में ये लिखा है कि मैट्रिक तक बाबा साहब को बाल काटने वाला ठाकुर नहीं मिला. उनका बड़ा दीदी ने उनको बाल कटवाया. ये बहुत ही इतना तकलीफ का बावजूद भी उन्होंने मैट्रिक पास किया. मैट्रिक का उनका गुरुजी जो है, नाम थोड़ा भूल गया मैं, वो गुरुजी बहुत उनको दया करता था. तो उन्होंने वो जो बड़ौदा का राजा जो है उनका पास ले गया. ले जाने के बाद में उन्होंने एक एग्रीमेंट किया, अगर ये बीए पास करेगा तो मेरा दफ्तर में काम करेगा. तो उन्होंने एग्रीमेंट में साइन किया. साइन करने के बाद में वहाँ बीए पास करने के बाद में वहाँ नौकरी किया. नौकरी करने से ये हाल है कि वो चपरासी जो है फाइल दरवाज़ा से फेंक देता है, अंदर घुसता नहीं है. वो पानी भी देता नहीं, खुद ही लेके दूसरा से कोई पानी व्यवस्था करना पड़ता है. तो उनको संस्कृत पढ़ने नहीं दिया तो फारसी लिया. फारसी लेने के बाद में वो फारसी बोल के झूठ बोल के कमरा लिया. जब हमने इंक्वायरी किया पता लगा वो फारसी ने वहाँ से भी निकाल दिया, वो वहाँ से भागना पड़ा.
तो राजा साहब का पास जा कर के बाबा साहब ने ये कहा, राजा साहब हमको रहने का खाने का बंदोबस्त कर दीजिए, मैं तो अग्रीमेंट में आपका काम करने के मैं तैयार हूँ, लेकिन ये प्रॉब्लम है। तूने बाबा साहब ये जो राजा साहब बहुत समझदार था, उन्होंने कहा होगा 20 लड़का मैं कोलंबिया यूनिवर्सिटी में भेज रहा हूँ हमारे अमेरिका में, तू इसमें फॉर्म फिलअप करे, तू भी चला जाओ। देखो आदमी का तकलीफ कैसा चेंज होता है, कैसा चेंज होता है एक बुद्धिसत्व इतना तकलीफ से। तो वो चला गया कोलंबिया यूनिवर्सिटी, वो MA किया, उनका बाद PhD किया। तो धीरे धीरे उनका आंखें खुला। तो घर में उसका बड़ा भाई के साथ 12 आदमी था, तो आधा स्टाइपेंड जो घर चलाने के लिए दिया, आधा स्टाइपेंड से वो पढ़ा। उसका बाद ये लंदन गया, उसमें इकोनॉमिक्स में किया, ये सारा PhD दिल्ली दुनिया भर का डिग्री लेके वो वापस आया इंडिया में। आने के बाद लोगों को कहा कि उनको जज बना दो। मैंने कहा, बाबा साहब ने कहा मैं जज नहीं बनेगा, वकील तो मैं ज़रूर बनूंगा, लेकिन मैं समाज सेवा करना है। क्योंकि कम तमाम ये संगठन बनाया, आंदोलन किया, ये बहुत किया। इसका करने के बाद में वो ये बाबा बाद में ये संविधान लिखा। संविधान लिखने के जो आदमी अपना बड़ा दीदी ने बाल काटना पड़ता है, वो आदमी अभी कोई भी इंडिया में कोई अछूत बोल के किसी का बाल इतना लंबा नहीं है, सबको बाल कटवा देता है। और ये उनका कंट्रीब्यूशन है। तो ये मोटा-मोटी मैं कह रहा हूँ बाबा साहब के बारे में। तो ये जो प्रतिमूर्ति जो अनावरण किया, तो इसका मीनिंग ये है कि ये प्रतिमूर्ति जो है भगवान बुद्ध का भी प्रतिमूर्ति है। भगवान बुद्ध का प्रतिमूर्ति इसलिए है कि ये जो है दे राम दिला दे राम, हाँ हे राम तेरा पास होगा तो दे दो, नहीं तो किसी से मांग के दिला दो, ये हिसाब नहीं है मूर्ति में जा करके। और बाबा साहब का करुणा हो, बाबा साहब का करुणा, ये भी गलत है। हाँ ये भी गलत है। ये भक्ति बात जो है निकम्मा बात है, भक्ति बात। तो ये इनका जो प्रतिमूर्ति को देख करके उनका बाबा साहब का सारा व्यक्तित्व, सारा जीवन का जो भी कुछ काम किया है, जो भी उन्होंने त्याग किया है, वो सारा झलकना चाहिए, सारा झलकना चाहिए। तभी वो बाबा साहब का मूर्ति अनावरण किया तो मैं सफल हूँगा, मैं कृतज्ञ हूँगा। आप लोग क्या ये बाबा साहब करुणा हो और बाबा साहब के पास जाकर दे बाबा साहब दे राम दिला दे राम का आपका पास नहीं उधर किसी से मांग के हमें दिला दो, ये बिल्कुल गलत बात है। ये बुद्धिस्ट में नहीं होता है और बाबा साहब ये मानता भी नहीं है। बाबा साहब ये कभी नहीं कहा मेरा मूर्ति बंद करके वो पूजा करो। ये असल जो है भगवान गौतम बुद्ध का मूर्ति भी है। भगवान बुद्ध का गौतम का मूर्ति इसलिए रखा है, उनका सारा पारामी 25 प्रकार महापारामी उन्होंने जो भी त्याग किया वो झलकता है। उनका सारा जीवनी को स्मरण करके हम अपना जीवन में उतारते हैं तभी सफल होगा, नहीं तो उसका कोई मीनिंग नहीं है मूर्ति पूजा करना। मूर्ति पूजा तो मूर्ति से हमें ये प्रेरणा लेने के लिए हम आज बाबूजी ने मूर्ति मंदिर में अनावरण करने के लिए दिया, मैंने अनावरण किया। और मैं आप लोगों से यही सुझाव है कि बाबा साहब का मूर्ति देख करके आप लोग सारा उनका जीवन का जो जितना भी देन है उसको स्मरण करें, उसका अनुसरण करें, उसको अपना जीवन में उतारें। यही इसका मतलब है, ये मैं अनुरोध करना चाहता हूँ। और एक आप लोग खराब पाएगा क्योंकि ये जब आंदोलन हुआ नागपुर में तो आकाश लामा को 2.5 करोड़ रुपया चोरी करके बोलते ये बीनाचार्य और करुणाशील राहुल ने थाना में जाके केस फाइल किया। ये जो है वो बीनाचार्य, ऐसा किसने नाम दिया पता नहीं, चंद्रकीर्ति का शिष्य है और चंद्रकीर्ति में बहुत गुस्सा है उनका ऊपर में, वो ज़्यादा फटर करता है। जो अर्ध अब ये जो है ये क्या कहता है वो चंद्रकीर्ति उनका चेला है। तो आप लोग जो है बीनाचार्य को सारा नागपुर वाला सपोर्ट करे, इसीलिए बोल रहा हूँ मैं यहाँ इसी शर्ट में।
जो आकुड़िया हो, कोई भी भिक्षु हो, इसका गलती ये जो बिनाचार्य और ये जो करुणाशील राहुल, एक दोलू रामा जी प्रेसिडेंट है, संयोजक है आकाश लामा जी, तो एक जो संगठन चलाने वाला, आंदोलन चलाने वाला 10 आदमी नेताओं के प्रेस कॉन्फ्रेंस कहीं सुना है? उसी प्रेस कॉन्फ्रेंस से झगड़ा खड़ा कर मारपीट हुआ वहाँ। और ये जब मेरा खास ये क्या कहता है वो क्या वो एक डॉक्टर है विलास खराट, मैं बहुत उनका मानता हूँ, वो भी बिनाचार्य का पीछे भागा। तो आना ये या क्या बोलता है वो आकाश लामा करके बोल रहा है आंदोलन का नागपुर के वाले ने तोड़ा, सीधा सी बात नहीं बोला मीडिया में, मैं सुना। तो इसी तरह से भिक्षु होने से सब लोग उसका अंधा ढूंढा सपोर्ट करे, ये गलत है, ये कभी नहीं करना चाहिए। बिल्कुल मैं कह रहा हूँ ये नागपुर वालों के लिए बहुत वो जो उनका जो दिमाग का दिवालियापन का झलक आता है, मैं सही पे कह रहा हूँ। अगर वो आकर के आकाश लामा को मैं इसलिए कहा वो बहुत ही सही रणनीति है, पेशेंट है। 120 दिन करीब हुआ आकाश लामा, इतना तकलीफ का बाद में, अरे 2 करोड़ 50 लाख रुपया चोरी किया तो संघों में विचार नहीं हो सकता है? थाना में कंप्लेंट लिखवाना पड़ता है क्या? भिक्षु लोग 2 भिक्षु, ये गलत है। ये बुद्ध धर्मों का वो रिवाज नहीं है, संघों का रिवाज नहीं है। इसीलिए मैं कह रहा हूँ आप सभी जितना भी महाराष्ट्र हो, हमारा उदाहरण में खमती है, सिंघो है, नागा लोग भी है, सिंघो लोग भी है। तो बुद्धिस्ट बनने के बाद उनका सिंघो लोग अपना पुछड़ी लेके घुसता है, खमती लोग भी थोड़ा बहुत आता है पुछड़ी लेके। यहाँ भी आपका महार और जितना भी महाराष्ट्र वो भी देखे हुए आनंद बंदे आगरा वाला वो भी यादव है, वो यादव का पुछड़ी लेके घुसा। तो पहले मैंने वो क्या कहता है ये भंते यहाँ बैठा है, तो मैंने उनको कहा देखो ये बहुत इम्पोर्टेंट इशू है, बुद्ध का इशू, आप प्रज्ञाशील का वजह से इसको विरोध करेंगे तो जितना जिंदगी भर आपने जो किया है वो पानी में फिर जाएगा। विरोध मत करो, चुपचाप बैठे रहो। उस दिन तक चुपचाप बैठे रहे। उसका जब बुद्ध जयंती हुआ वो क्या बोला, मैं बुद्ध गया टेम्पल जो है ब्राह्मण का कब्जा, ये मैं नहीं मानता, ये मैं ना सपोर्ट करता हूँ ना विरोध करता हूँ। पागल नहीं तो क्या है, मेरा दोस्त है, इससे सोता है आनंद भरते, ऐसा बोलता है क्या भिक्षु? तो पुछड़ी निकल गया यादव का। इसीलिए जो कोई भी भिक्षु भी हो पुछड़ी नहीं निकलना चाहिए, पुछड़ी मैं कटवा दूंगा। हाँ, वो पुछड़ी निकलने से रोको, वो कटवा दूंगा। वो ये नागा लोग भी बुद्धिस्ट होता है, सिंघो लोग भी बुद्धिस्ट होता है, छिप से बकरी काटता है। हाँ, पहले देव पूजा करने वाला है। तो मैं इसीलिए कह रहा हूँ को देखिए, इसलिए इस बात में आया 22 प्रतिज्ञा दिया, अच्छी शुरुआत है। हाँ, मैं बहुत उम्मीद करता हूँ इन लोगों को। ये आहूम वाले कहता है कि हम लोग बुद्धिस्ट बनेंगे, वो दुनिया भर का मेदम में भी ये दुनिया भर का देवी देवा का साल नहीं चलेगा। ये 22 प्रतिज्ञा मैं वो मेहतानंद से लिया, वरना समी से इसको पढ़ो, इसका मुताबिक करने में जाएगा आपका वहाँ जाएगा बुद्धिस्ट सिखाने के लिए, नहीं तो नहीं जाऊँगा, सीधी सी बात है। इसलिए सही शुरुआत के लिए बाबा साहब ने दिया, तो पुछड़ी काटने के लिए दिया, पुछड़ी लंबा 2-3 इतना लंबा पुछड़ी रखने के लिए नहीं दिया। इसको याद रखना, हम तो दूसरों को तेल मारने के लिए भिक्षु नहीं बना, मैं सही बोलने वाला हूँ। अभी ये जो है मुझे रुकने के लिए उठा तो मैंने मना कर दिया, हम बड़ा फ्रीडम सच्चाई बोलने वाला हूँ, क्यों किसी से रुकने से मैं ना झुकने वाला हूँ ना डरने वाला हूँ। इसीलिए आप लोग जो है बाबा साहब का जो 22 प्रतिज्ञा को सही से पढ़े समझे। ये देखो 22 इसमें एक किताब 2 लाया था, बाबा साहब का विचार, थॉट ऑफ बाबा साहब डॉक्टर अम्बेडकर, अंग्रेजी में भी है हिंदी में भी है। उसका बाद में रतन लाल ने धर्म यात्रा लिखा, वो भी मेरा पास है। कहाँ मैं अरुणाचल का हूँ, आप लोग तो नज़दीक में है। ये जो क्या बोलता है ये दीक्षा भूमि का जो लाइब्रेरी है उसमें कुछ भी नहीं है, सब मैं दिल्ली से मंगाता हूँ। इतनी शब्दों इन शब्दों का साथ अगर मैंने कुछ ज़्यादा बोल दिया तो क्या करूँ? आप लोग जो सजा देना है दो दे, मुझे कोई आपत्ति नहीं है। इतनी इन शब्दों का साथ मैं अपना जो आप लोग को कहने के लिए मैं आया हूँ।
तो खुले आम बोल रहा हूँ। धन्यवाद सबको। थैंक यू भंते जी। अभी हम महज 15 मिनट में प्रोग्राम को समाप्त कर रहे हैं। इसके बाद में ऑरेंज सिटी म्यूजिकल ग्रुप के तरफ से बुद्ध भीम गीतों का ऑर्केस्ट्रा यहाँ पे होने वाला है। तो इस बीच हमारे साथ में प्रफुल्ल गुर्दे पाटिल जी हैं, उनसे गुजारिश करता हूँ कि वो चंद शब्दों में अपनी बात रखें। चंद्रिकापुरे परिवारांनी जो विडा उचलला आहे आणि जो उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे त्यांच्या उपक्रमाला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। अत्यंत सुंदर असा कार्यक्रम 2 दिवसाचा आपण या ठिकाणी आयोजित केला। अनेक देश परदेशातून इथं भिक्खू आलेत, त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं, त्यांचा विचार आपण आपल्या जीवनामध्ये आत्मसात करण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्नरत राहू, एवढीच मी कामना या ठिकाणी करतो। मला या ठिकाणी चंद्रिकापुरे परिवारांनी निमंत्रित केलं, आपल्या सगळ्यांसोबत सुसंवाद साधण्याचा संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल सगळ्यांचा मनपूर्वक आभार मानतो आणि ते थांबतो। धन्यवाद। जय भीम। मित्रांनो, मंचकावर उपस्थित सर्व भिक्खू संघाला मी त्रिवार वंदन करतो आणि या ठिकाणी चंद्रिकापुरे परिवारांनी म्हणजे एखाद्या परिवारांनी दान काय दिलं पाहिजे याची एक चांगली प्रथा, चांगली परंपरा आमच्या बौद्ध परिवारामध्ये आणि बुद्ध धम्मामध्ये जी सुरू केली, मी त्यांना त्यांच्या परिवाराला खरंच धन्यवाद देतो। कारण आपण पैसा कमवतो पण पैसा कुठे खर्च करायचा, जोडून या धन उत्तम व्यवहारे अविरत विचारे वेच करी असं तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे। आणि त्यांनी खरा धम्माच्या प्रसारासाठी या विहारालाच दान दिलं आणि ती काही त्यांनी समाजावर काही उपकार केले असं नाही आहे। तर मला ज्या समाजाने दिलं त्याचं ऋण कसं फेडायचं, आणि तुकडोजी महाराज म्हणतात, हाती न घेता तलवार बुद्ध राज्य करी जगावर, यासी कारण एकच प्रचार प्रभावशाली। आणि या ठिकाणी प्रत्येक भिक्खू संघाने तेच सांगितलं की आम्हाला प्रचार कसा करायचा आहे। तर मित्रांनो, प्रचार हा तुमच्या जगण्यातून असला पाहिजे। मला पहिल्यांदा बुद्ध समजायला लागले जेव्हा मी लहान असताना माझ्या घरी बुद्धाची प्रतिमा होती आणि माझ्या शेजारच्या बुद्ध विहारामध्ये माझ्या वडिलांनी बुद्धाची मूर्ती भेट दिली आणि त्या विहाराच्या निर्मितीमध्ये योगदान दिलं। तिथून बुद्धाशी नातं जुळत गेलं। शाळेत गेलो, शाळेतल्या विद्यार्थ्यांमधल्या जाती व्यवस्था आणि सगळ्या व्यवस्था पाहिल्यावर मन दुखलं, पण मला खरी जात समजायला लागली ती कॉलेजमध्ये गेल्यावर। पण जेव्हा मी बुद्ध जयंतीला किंवा बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला विहारामधून जी गाणे गायला जायची आणि त्या तुझाच धम्म फिरे जगावरी ही सगळी गाणी आमच्या डोक्यातल्या सगळा जो विटाळ होता, जो मानवी मूल्याचा विटाळ आमच्या डोक्यामध्ये होता, तो दूर होत गेला आणि आम्ही बुद्धाच्या विचाराला शरण जात गेलो। आणि मग जेव्हा मी तुकडोजी महाराजांच्या गुरुकुंज आश्रमात हॉस्टेलला शिकायला गेलो, त्या ठिकाणी त्यांच्या प्रार्थना मंदिरामध्ये त्यांच्या अधिष्ठानावर कोणती प्रतिमा नाही आहे, त्या अधिष्ठानावर एक तकिया ठेवला आहे, पण त्या तकियाच्या वर जे प्रतिमा आहे त्यामध्ये मधल्या ठिकाणी त्यांनी बुद्धाची प्रतिमा लावलेली आहे। आणि मग कळायला लागलं की बुद्ध हा व्यक्ती नाही, तो एक विचार आहे आणि तो विचार तुमच्या माझ्या जीवनामध्ये, तुमच्या माझ्या मुलांच्या जीवनामध्ये यावा। कारण आम्ही काय करतो आहे, आम्ही भौतिक सुखाच्या आहारी चाललो आहे आणि या ठिकाणी आपल्याला हे सगळ्या भिक्खू संघांनी जे तत्वज्ञान, जो विचार दिला, तो विचार आमच्या जीवनामध्ये उतरला पाहिजे। पण मला असं वाटतं की आम्ही या विचाराकडे वळण्यापेक्षा आम्ही ज्या TV मध्ये अडकलेलो आहे, ज्या दूरदर्शनमध्ये अडकलेलो आहे, आणि मग माझी आई भगिनी कुठली तरी सिरियल पाहते, मुलगाही सोबत असतो, आजोबाई सोबत असतात, आजी सोबत असते, आणि मग आम्ही पाहतो माझ्या नवऱ्याची बायको, मला हे समजलंच नाही की आम्ही असं का आमच्या घरांमध्ये, आमच्या TV आणि TV आणणारे लोक जे आहेत ते हुशार आहेत, त्यांना माहीत आहे की त्यांची मुलं काही ते पाहत नाही, कारण त्यांची मुलं सगळी विदेशात आहे आणि आमची मुलं झोपडपट्टीत आहे। आमच्या झोपडपट्टीतल्या मुलांना या मोठमोठ्या बंगल्यांपर्यंत पोहोचवायचं असेल तर बुद्धाच्या विचाराला तुमच्या जीवनामध्ये उतरवा। आणि मग तुम्ही म्हणाल की भगवी टोपी काय आहे, हे भगवी त्यागाचं प्रतीक आहे, जे बुद्धाच्या तत्वज्ञानातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी स्वीकारलं। हे बुद्धाचं चिवर आमच्या डोक्यावर यासाठी ठेवलं की मी खोटं बोलणार नाही, मी व्यभिचार करणार नाही, मी कुठलाही वाईट मार्गाला जाणार नाही, याचं मला ध्यान राहावं, याची मला नेहमी आठवण राहावी
म्हणून हे चिवर आमच्या डोक्यावर घातलं. आणि तुकडोजी महाराजांना मी जाता जाता एवढंच सांगेल, कारण बोलायसारखं खूप असतं. तुकडोजी महाराज जेव्हा 1955 जपानमध्ये गेले तेव्हा ते भारत सरकारकडून गेले होते. एक जे शिष्टमंडळ नेहरूजींनी पाठवलं होतं त्याच्यामध्ये तुकडोजी महाराजांचा समावेश होता. चारही वर्ग मराठी न शिकलेला माणूस तिथं जपानमध्ये जातो आणि त्या ठिकाणी एक प्रस्ताव भारताकडून ठेवला गेला होता की बुद्धाच्या पंचशिलांनी विश्वामध्ये शांती प्रस्थापित होऊ शकते. हा पंडित जवाहरलाल नेहरूंनी पाठवलेला प्रस्ताव होता. त्या ठिकाणी वाद सुरू झाले. खूप वादामध्ये थोडंसं वातावरण चिघळलं. तेव्हा त्या सभेचे अध्यक्ष जे होते, अनायुक्य नावाची संस्था होती जपानमधली, आणि त्या सभेच्या अध्यक्षांनी तुकडोजी महाराजांकडे बोट दाखवलं आणि सांगितलं हे व्यक्ती भारतातून आलेले आहेत, हे सांगतील. आणि ते जेव्हा उभं राहिले आणि मग महाराजांनी एका एका शिलाचा अर्थ समजावून सांगितला आणि त्या उपस्थित सगळ्या धर्माच्या वेगवेगळ्या धर्माच्या धर्मगुरूंना विचारलं की तुमचा धर्म सांगतो का चोरी करायला, तुमचा धर्म सांगतो का खोटं बोलायला, तुमचा धर्म हिंसेचा पुरस्कार करतो का. त्या सगळ्यांना बिलकुल त्यांचं जे बोलणं होतं किंवा त्यांचा जो वाद होता तो एका क्षणात निवडला आणि सगळ्यांनी एका मताने तो ठराव पास केला की बुद्धाच्या पंचशिलांनी विश्वामध्ये शांती प्रस्थापित होऊ शकते. आता मित्रांनो, तो ठराव महाराज असं म्हणतात मेरी जपान यात्रा पुस्तकात की जर तो ठराव त्या ठिकाणी नाकारला गेला असता तर मी त्या सगळ्या सभेचा निषेध करून मी माझ्या देशात परत आलो असतो, कारण भगवान बुद्धाचा आणि माझा देशाचा अपमान मी सहन करू शकलो नसतो. आणि इतका मोठा बुद्धाचा विचार आज मित्रांनो जगाला तर मान्य आहे. तुम्ही पहा की आमची जेवढी राजकीय पुढारी, प्रफुल्ल भाऊ या ठिकाणी आहे, भाऊ तुम्ही गेल्यावर कोणत्या देवाच्या मूर्त्या कोणाला भेट देत नाही, पण भगवान बुद्धाची मूर्ती तुम्ही भेट दिल्याशिवाय राहत नाही. एवढी ताकद त्या ज्या प्रतिमेमध्ये जर एवढी ताकद आहे तर त्या विचारामध्ये किती मोठी ताकद असेल. आणि मला वाटतं या ठिकाणी दादांनी जे काही काम केलं त्यांच्या पाठीमागचा उद्देश तोच आहे. आणि मग मला असं वाटतं की आमच्या पोरांची पावलं आता विहाराकडे गेली पाहिजे. आमच्या पोरांचे वाढदिवस विहारामध्ये साजरे झाले पाहिजे. आम्ही DJ लावून मोठमोठ्याने जे वाजवतो, मला त्याचा आम्ही अनुभव खूप घेतो, कारण तर ते DJ इतक्या जोरात वाजतो मला समजलंच नाही. DJ वाजवून त्याच्यावर नाचणारे तुमचे ढमके पोरं बनण्यापेक्षा, नाचे बनण्यापेक्षा ते भिक्खू बनलेले जास्त चांगले राहतील, ते शांतीचे दूत बनलेले जास्त चांगले राहतील. आणि मला असं वाटतं की आम्ही याच्या दिवशी हा संकल्प दिवस आहे. आज कबीराचं पण जयंती आहे आणि कबीराच्या जयंतीच्या या दिवशी आपल्याला संकल्प घ्यावा लागेल, कारण बुरा देखन मै चला बुरा न मिला कोय, जब मैं अपना दिल ढूंढा तो मुझसे बुरा ना कोय. माझ्यातला बुराईया, माझ्यातल्या वाईटपणाला दूर करून बुद्धाच्या विचाराला माझ्या जीवनामध्ये मी कसं उतरवील याचा संकल्प आजच्या दिवशी करूया. कारण बाबासाहेबांच्या गुरुची जर आज जयंती आहे तर तो संकल्पाचा दिवस आहे. आणि चंद्रिकापुरे सर, तुम्ही खूप चांगला दिवस निवडला आणि अशा वेळेस मी तुम्हाला त्रिवार वंदन करतो. आणि भिक्खू संघसुद्धा आपल्या सोबत आहेत. त्यांनी मगाशी जे सांगितलं की भिक्खू संघांचं अनेकदा आम्ही पाहतो, सगळ्या धर्मगुरूंचा हाच प्रॉब्लेम आहे की त्या धर्मगुरूंना जो आम्ही सन्मान दिला पाहिजे, अरे त्यांच्यामुळे आमच्या घरांमधलं वातावरण शुद्ध होऊ शकतं, पवित्र होऊ शकतं, आमचं जीवन पवित्र होऊ शकतं. आम्ही त्यांच्या चरणावर मस्तक का ठेवलं पाहिजे, तर एक पवित्र नातं त्यांच्याजवळ, पवित्र विचार त्यांच्याजवळ असतो, तो तुम्ही आम्ही सांभाळूया. धन्यवाद. जय भीम, नमो बुद्धाय, जय गुरु. धन्यवाद रक्षक सर. यानंतर आपण कार्यक्रम समाप्तीपर्यंत जात आहोत आणि आपल्या त्या काळात म्हणजे आजपासून 50 वर्षापर्यंतच्या आधी UPSC पास करणारे आणि बाबासाहेबांनी सांगितलं की आपल्या संपत्तीतला 20वा हिस्सा तुम्ही समाजाला दान द्या. तर तेव्हापासून बाबासाहेबांचं ते वाक्य ध्यानात ठेवून जसं मिळेल तसं समाजाला सपोर्ट करणं, त्यांना शिक्षणासाठी सपोर्ट करणं, अशा अनेक कार्याची तर खूप मोठी लिस्ट आहे. चंद्रिकापुरे साहेबांनी केलं आणि विहार बांधून दिलं आणि आज स्टॅच्यू पण उभारून दिला आणि हा पूर्ण इतका मोठा शामियाना इथे उभारला. आता इतका मोठा भिक्खू संघ आपल्यापर्यंत आणला, पूर्ण भारतातला भिक्खू संघ, वेगवेगळ्या प्रांतातला भिक्खू संघ आपल्यापर्यंत आणला आणि आता बुद्ध हिंदुत्वाचा कार्यक्रम सुद्धा होणार आहे. तर आता त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. त्यानंतर भंतेजी अध्यक्ष भाषण करतील. बाबासाहेब आंबेडकर असे होते 500 ग्रॅज्युएट लोकांच्या बरोबरीत
एक बाबासाहेब आंबेडकर, एक बाबासाहेब आंबेडकर तर 500 पदाधिकारी किंवा जास्त शिकलेले पंडित त्याची बरोबरी करू शकत नव्हते. असे बाबासाहेब आंबेडकर. जगामध्ये परमपूजनीय बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या शिक्षण घेताना देखील अत्यंत त्यांना जातीभेदाचा सामना करावा लागला आणि त्या द्वेषातून बाबासाहेब सावरत महापंडित झाले, डिग्र्या घेतल्या आणि अमेरिकेमधून भारतात आले आणि बडोदामध्ये ड्युटी करायला लागले. परंतु जातीभेदीचा एवढा कलंक होता की त्या गावाला, बडोद्याला बाबासाहेब आंबेडकरांना राहण्याकरता जागा मिळू शकली नाही. एवढी बाबासाहेब आंबेडकरांची विडंबना केली आणि बाबासाहेब त्या बाबतीमध्ये एक वेळ एका झाडाखाली बसल्याने विचार करू लागले की हे काय आपला हा भारत देश आहे, ज्या हिंदू धर्मामध्ये माझा जन्म झाला त्या हिंदू धर्मानं मला बाळ करावं, बाळ ठेवावं, तो हिंदू कसा, तो हिंदू धर्म कसा. प्रत्येक धर्माच्या व्यक्तीला धर्म संरक्षण देतो, पण हिंदू धर्म असा जोरदार आहे की हिंदू धर्मामध्ये जन्म घेतला आणि तो मांग जर असेल तर त्याला दूर ठेवत होते. ही सारा बाबासाहेब आंबेडकरांनी सहन केला आणि हे सर्व सहन केल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांना फार मोठा असा बहुमान मिळाला. कोणता बहुमान? त्यावेळेत राजेंद्र प्रसाद राष्ट्रपती होते, नेहरूजी पंतप्रधान होते. बाबासाहेब आपल्या या संसदमध्ये आल्या पाहिजे आणि आपली संसदेची जे कानून कायदे आहेत ते चांगले व्यवस्थित झाले पाहिजे अशी सदिच्छा व्यक्त करणारे नेहरूजी आणि राजेंद्र प्रसाद हे बाबासाहेब आंबेडकरला खूप मानत असत आणि म्हणून बाबासाहेब मुंबईवरून उभे राहिले, तिथे पाडलं त्यांना. शेवटी ते गोविंदनाथ मंडलकडे जाऊन तिथून ते संसदमध्ये गेले आणि फार अशी महत्त्वाची भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मिळाली की या भारताची, एवढं अखंड भारत, साऱ्या जगात जास्त असलेला संख्येचा भारत, अशा संख्या असलेल्या भारताची राज्यघटना लिहिणं हे मामूली गोष्ट नाही. कित्येक राष्ट्राच्या घटनेचा अभ्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला आणि त्यामधून बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिले. संविधान देताना राजेंद्र प्रसाद म्हणाले, खरा विद्वान बाबासाहेब आंबेडकर आहे की ज्यांनी संविधानामुळे या भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य मिळाला. कोण्याही धर्माचा असो, कोण्याही जातीचा असो, त्याला स्वतंत्रता संविधानामुळे मिळालेली आहे. हे सारे श्रेय कोणाला आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराला आहे. या भारतामध्ये नव्हे तर आता जे जयंती झाली 14 एप्रिलला, तर पुऱ्या जगामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मानल्या गेली. आता सांगायचा मुद्दा असा आहे की त्यांना जे चटके मिळाले ते फक्त 2 प्रसंग आपला पुढे मांडतो. तसं पुष्कळ काय बोलायचं आहे, परंतु मी जर बोलत बसलो तर माझे माननीय भंतेगण या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना संधी देणं हे माझं कर्तव्य आहे. कारण मीच जर जास्त बोलत गेलो तर मग त्यांना आमंत्रित करून त्यांचा अपमान करू शकत नाही आणि म्हणून त्यांना जास्तीत जास्त वेळ मिळावा. ज्याच्या हातात शासनाच्या कारभाराची सूत्रे असतील तो या देशाचा कारभार चालवेल आणि म्हणून बाबासाहेब म्हणाले की शासनकर्ते जमात बना. ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेबांनी हे शब्द व्यक्त केले तेव्हा आपला देश स्वतंत्र झालेला नव्हता. त्यावेळेस आपल्या समाजात घराला भिंती नव्हत्या, कुडाचे घरे होते. प्रथम तुम्हाला तुमच्या घराच्या भिंती उभ्या कराव्या लागतील असे बाबासाहेब म्हणाले
की पहिले तुम्हाला भिंतीच्या म्हणजे 2 पैसे वाढल्यानंतर किंवा तुम्ही सुधारल्यानंतर भिंती तयार करा. तुमचे प्रथम मालिक व्हावे लागेल, मगच तुम्ही शासनकर्ते जमात होऊ शकता. तेव्हा तुम्ही शासनकर्ते जमात होऊ शकता. शोध नको भीमाला मूर्तीत दगडाच्या सापडू दे भीम माझा कृतीत. जेव्हा समाजातील गरीब कष्टकरी लोकांच्या घरांना भिंती नव्हत्या, ते झोपड्यात राहायचे. डॉक्टर बाबासाहेब तेव्हा दूरदृष्टीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना सांगतात, आज सर्वांना पक्क्या भिंतीची पक्की घरे बनलेली आहेत. आता भिंती बनलेल्या आहेत, पण त्या घरात डॉक्टर बाबासाहेबांचे हे विचार आहेत का? त्याच्या घरामध्ये आता एवढे बनलेले आहे, परंतु बाबासाहेबांचे विचार, बाबासाहेबांचं म्हणणं, बाबासाहेबांचे बंधुत्व, बाबासाहेबांची समता त्यांच्यामध्ये आहे का? हा प्रश्न किती महत्त्वाचा आजच्या परिस्थितीमध्ये आहे. म्हणून आता सर्वांनी आपल्या घराच्या म्हणजे मनाच्या चित्ताच्या भिंतीवर हा विचार करणे गरजेचे आहे. म्हणून आपल्या मनामध्ये हा विचार करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आता मुद्दा हा आला, या ठिकाणी जो बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा करण्यात आला, हा काही पूजा करण्याकरता बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा निर्माण केलेला नाही. हा डॉक्टर चंद्रिका पुरेने जरी केला असला, किती पैसे आपल्याजवळचे खर्च केले असेल, पण उद्देश हा आहे की त्या मूर्तीपासून तुम्हाला समता बंधुत्व न्यायाचा संदेश तुमच्या घरापर्यंत जावा आणि त्याप्रमाणे तुमची सुधारणा व्हावी, हा त्यामधला उद्देश आहे. आणि म्हणून त्याच्याकरता माझा पैसा मी खर्च केलेला आहे. बंधूंनो, या ठिकाणी जे नर्सराची व्यक्ती आहात, तुम्ही शुद्ध लोक आहात, तुम्ही भगिनी आहात, माणसं आहात, तुम्ही माणूस या नात्यानं तुम्ही वागून राहिलेल्या, तर तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आपल्या घरापर्यंत पोहोचवा आणि आपला बी उद्धार करा. आणि 10 पारामिता जे बुद्ध धर्मामध्ये लिहिलेले आहे, त्या 10 पारामिताच्या प्रमाणे आपण दान करावा. ज्याप्रमाणे मी केलं दान, त्याप्रमाणे तुम्ही पण काही ना काही दान कराल तर तुमचं मंगल होईल, तुमचा उद्धार होईल, तुमचं घर व्यवस्थित चालेल, झगडे लगडे होणार नाही. अशा तऱ्हेची माझे मन तुम्हाला व्यक्त करतो. दुसरी गोष्ट अशी की ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या 35 वर्षापर्यंत अभ्यास करून साऱ्या धर्माचा अभ्यास केला आणि त्या धर्मामधून बौद्ध धर्म निवडला आणि तो बौद्ध धर्म घेतल्यानं तुमच्या जातीचा नायनाट होईल, म्हणून बौद्ध धर्मामध्ये याच्यासाठी आणलं की ज्या तुमच्या अंधश्रद्धामध्ये तुम्ही होते ते अंधश्रद्धा सोडून तुम्ही चांगले सुधारले पाहिजे, बौद्ध धर्माच्या पद्धतीनं वागले पाहिजे. हा त्यातला मोठा मुद्दा आहे. जर तुम्ही तसे वागले नाही तर पुढे तुमची गती तेच होणार आहे जे पहिल्या झालेली आहे. हे महत्त्वाची गोष्ट आजच्या प्रसंगी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या अनुषंगाने मी आपणापुढे हे 2-3 शब्द ठेवलेले आहे. इतके बोलून माझे 2 शब्द समाप्त करतो. जय भीम, जय भारत. अखिल भारतीय भिक्खू संघाचे अनुसंघ नायक पूज्य भदंत बोधिपाल महाथेरो यांना विनंती आहे की त्यांनी अध्यक्षपर भाषण आपलं वक्तव्य मांडावे, परंतु थोडक्यात मांडावे, कारण कुठेतरी परिस्थिती अशी आहे की 10 वाजेपर्यंतच परमिशन असते. त्यामुळे ही विनंती आहे. आजचा हा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत साधुवादाचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाची शोभा वाढत आहे आणि हा कार्यक्रम ज्यांच्यामुळे संपन्न होत आहे असे धम्मपीठावर उपस्थित असलेले माझ्या बाजूला बसलेले आयुष्यमान चंद्रिका पुरे सर, त्यांचा परिवार, विशेषतः आई आणि त्यांचे सर्व मुलं मुली, या सर्वांच्या अथक प्रयत्नामधून आजचा हा कार्यक्रम संपन्न होत आहे.
या ठिकाणी सुंदर अशा बुद्ध विहाराची निर्मिती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं आज अनावरण या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. मनुष्य म्हटल्यानंतर त्याच्या इच्छा आकांक्षा अनेक असतात आणि इच्छा आकांक्षा परिपूर्ण करण्यासाठी तो वाटेल ते प्रयत्न करत असतो. समाधान आनंद शोधत असतो आपल्या कामामधून. पण सरांनी असं काम केलं, समाजासाठी केलं, स्वतःसाठी नाही केलं, स्वतःच्या नावासाठी नाही केलं, स्वतःचं वैभव स्वतःचं प्रतिष्ठा वाढावी यासाठी सुद्धा नाही केलं. समाजासाठी केलेलं आहे आणि समाजाला त्यांनी ते अर्पित केलेलं आहे. त्यामुळे त्यांचे भिक्खू संघाच्या वतीनं साधुवाद आहेत आणि त्यांच्या कार्याचं अनुमोदन आहे. विहार निर्माण करणे हे तथागतांच्या काळापासून हे होत आलेलं आहे. अनाथ पिंडक, विशाखा, राजा बिंबिसार, कनिष्क, सम्राट अशोक यांची ही परंपरा आहे. बुद्ध धम्म संघाला समर्पित होणे, त्यांचा आदेश आत्मसात करणे, स्वतःच्या जीवनाचं कल्याण करणे, स्वतःच्या जीवनाच्या पारमिता वाढवणे आणि त्यामधून समाजाची सेवा करणे ही त्यांची परंपरा आहे. आणि त्या परंपरेला साक्ष ठेवून चंद्रिका पुरे सर यांनी हे काम केलेलं आहे. आपण खरोखर त्यांच्या कामासाठी साधुवाद देणं हे आपलं एक उदारतेचं लक्षण असू शकतं. आपण विहार बनवलं, खूप चांगली गोष्ट आहे. प्रत्येकानं बनवावं आणि धम्माचं काम, संघाचं काम हे वाढावं यासाठी विहाराची निर्मिती अत्यंत आवश्यक आहे. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं उदाहरण घेतो. बाबासाहेबांचा विचार होता विहार कशासाठी, त्याची आवश्यकता काय आहे आणि कशासाठी विहार बनवलं पाहिजे. विहार म्हटल्यानंतर केवळ फक्त पूजापाठ, पूजावंदना याच्यासाठी फक्त विहार नसावं. त्यापेक्षा विहाराची उपयोगिता ही उच्च कोटीची आहे. त्याचा उपयोग समाजाला होऊ शकतो आणि कोणता उपयोग होऊ शकतो याचं सुद्धा बाबासाहेबांच्या विचारामध्ये एक विचार आहे. तो म्हणजे बुद्ध विहार हे केवळ फक्त पूजापाठाचं ठिकाण असू नये, काही विधी विधान करण्याचं ठिकाण असू नये, तर खऱ्या अर्थानं बुद्धविहाराची उपयोगिता, बुद्धविहाराचं महत्त्व अशा पद्धतीचं असावं की बुद्धविहार हे समाजाच्या सर्वांगीण विकासाचं केंद्र असलं पाहिजे, केंद्र ठरलं पाहिजे आणि समाजाने तशा पद्धतीने त्या बुद्धविहाराचा उपयोग करून घेतला पाहिजे. यासाठी बुद्धविहाराची निर्मिती ही झालीच पाहिजे आणि अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यामधून धम्माचे संस्कार रुजवल्या जातात, धम्म पुनर्जीवित केला जातो, धम्माचं कार्य त्याला उजाळा मिळतो आणि लोक शिलाचं पालन करतात, समाधीचा अभ्यास करतात, प्रज्ञेचा विकास करतात. ह्या सगळ्या गोष्टी धम्माच्या माध्यमाने होतात आणि त्याच्यासाठी प्रमुख ठिकाण असतं ते म्हणजे बुद्धविहार. बुद्धविहारामध्ये समाज उपयोगी, समाज हितासाठी अनेक प्रकल्प राबविले गेले पाहिजेत. आता गव्हर्नमेंटचे प्रकल्प त्या ठिकाणी राबत नाहीत कारण आपल्याला तेवढं
पाठबळ नाही, आपल्याला तेवढी मदत नाही, पण जे समाजहिताच्या समाज उपयोगाचे प्रकल्प असतात ते आपण आपल्या दानामधून, सामाजिक जे काही आपलं दान आपण गोळा करतो त्याच्यामधून ते राबवले पाहिजेत. जिथे विहार असेल तेथे लायब्ररी असली पाहिजे, तेथे अभ्यासिका असली पाहिजे आणि त्या ठिकाणी जे मुलं कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करतात त्यांच्यासाठी ते विहार उपयोगाचं असलं पाहिजे. जे समाजामध्ये रिटायर झालेले ऑफिसर्स आहेत, IAS आहेत, IPS आहेत, MPSCच्या एक्झाम्स त्यांनी दिलेल्या आहेत, क्रॅक केलेल्या आहेत, समाजाची सेवा केलेली आहे आणि चांगलं पद भूषवून चांगलं काम करून रिटायर झालेले आहेत. शिक्षक लोकही, वकील लोक, डॉक्टर लोक किंवा पोलीस खातं याच्यामधले सगळे जे ऑफिसर्स आहेत ज्यांनी समाजाची सेवा केली, टॉपमोस्टच्या पदव्या भूषवल्या, जागा काबीज केल्या आणि आपलं अस्तित्व समाजाला दाखवून दिलं, असे रिटायर झालेल्या लोकांनी दर आठवड्याला विशेषतः संडेच्या दिवशी एक दिवस समाजाची सेवा करण्यासाठी विहारामध्ये आलं पाहिजे. ज्यांची जी काही गुणवत्ता आहे, ज्यांचं जे काही कौशल्य आहे, ज्यांची जी काही बुद्धिमत्ता आहे, त्यांनी 1 तास ठरवून जे MPSCचे क्लासेस होतात त्यांना गायडन्स केलं पाहिजे. UPSCचे क्लासेस होतात त्या विद्यार्थ्यांना यांनी फ्री ऑफ चार्ज गायडन्स केलं पाहिजे. अभ्यास कसा करावा, एक्झाम्स कशा क्रॅक कराव्या, कशी पदवी मिळवावी, कसं ते पद मिळवावं, याच्यासाठी हे जे आमचे ऑफिसर्स रिटायर झालेले आहेत त्यांनी वेळ दिला पाहिजे. समाजासाठी 1 तास त्यांनी तिथे येऊन समाजाला, या मुलांना शिकवलं पाहिजे, त्यांना तेवढं त्याच्यामध्ये कॅपेबल केलं पाहिजे आणि त्यांना तेवढं मजबूत केलं पाहिजे की ही तरुण पिढी समाजाचं ओझं सांभाळेल, समाजाची धुरा वाहील, समाजाचं काम करेल आणि समाजाला योग्य वळण लागेल. जेणेकरून आपली ही जी तरुण पिढी आहे आताच्या काळातली, कशामध्ये जास्त गुंग आहे? मोबाईलमध्ये गुंग आहे, कम्प्युटरमध्ये गुंग आहे, कोणत्या कोणत्या गोष्टीमध्ये गुंग आहे. अशामध्ये त्यांची वेळ वाया जाते, त्यांची शक्ती वाया जाते, त्यांची बुद्धिमत्ता काम करत नाही आणि हे मुलं नीतिमत्तेकडे न वळताना नको असलेल्या गोष्टी त्या मोबाईलमध्ये बघतात. तिथे वेळ वाया घालवतात, तिथे बुद्धिमत्ता वाया घालवतात, तिथे शक्ती वाया घालवतात. असे काम या तरुण मुलाकडून, मुलीकडून होता कामा नये. त्यांनी, आपण कॉम्प्युटरच्या युगामध्ये जगत आहोत, इंटरनेटच्या युगामध्ये जगत आहोत, त्याचा सदुपयोग आपण केला पाहिजे, करायला शिकलं पाहिजे आणि त्याचं गायडन्स जे हुशार तज्ज्ञ शिक्षक आहेत, प्राध्यापक आहेत, वकील आहेत, डॉक्टर्स आहेत, जज आहेत, यांनी तेथे येऊन या मुलांना घडवण्याचं काम केलं पाहिजे. आता तुम्हाला वाटेल की तुम्ही म्हणसाल की आम्ही हे जीवनभर हेच काम केलं, समाजाची सेवा केली आणि आता शेवटीसुद्धा आमच्यावरती तीच जबाबदारी तुम्ही लाभताय की काय? मग आम्हाला सुखाने जीवन जगायला संधी नाही का? समाजाची सेवा केली, रिटायर झालोत, आता आणखी कोणती जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि का स्वीकारली पाहिजेत, असा कदाचित तुमच्याकडून प्रश्न पुढे येऊ शकतो. एक गोष्ट ध्यानात ठेवावं लागेल, बाबासाहेब कधीही काम करताना थकले नाहीत, रिटायर झालेले नाहीत. शेवटपर्यंत त्यांनी समाजाचं काम केलं, धम्माचं काम केलं आणि नेहमी मार्गदर्शन केलं आणि चांगल्या पद्धतीनं त्यांनी आपलं जीवनाच्या पारमिता परिपूर्ण केल्या. आपणही त्या केल्या पाहिजेत. विशेषतः काही लोक, काही रिटायर झालेले ऑफिसर लोक जीवनभर फक्त त्यांनी समाजाची सेवा केली, नोकरी केली, स्वतःचं कुटुंब सांभाळलं, स्वतःचं कुटुंब मोठं केलं.
समाजामध्ये कधी पुढं आले नाही, समाजाची सेवा कधी केली नाही आणि शेवटी त्यांच्यावरती अशी पाळी येते की ते समाजामध्ये मिसळत नाहीत. आणि तुम्ही जर अशा पद्धतीनं समाजाची सेवा करण्यासाठी तुम्ही विहाराच्या माध्यमाने समाजामध्ये मिसळलात, समाजाला तुम्ही गायडन्स केलं, तर तुम्हाला सहज तुमचा जावाई फुकट मिळू शकतो. तो विचार करतो की या माणसाने समाज घडवला, चांगले मुलं मुली घडवले समाजाचे, तर हा चांगला माणूस आहे, त्याचे पुण्यकर्म आहेत, तर आपण त्याचा जावाई होण्यासाठी हरकत नाही. तो हुंडा मागणार नाही. तुमचे उपकार जाणेल की समाजाची सेवा केली, अनेक मुलं मुली MP SC UPSCचे त्यांनी अधिकारी बनवले, हे पाहून तो सहजच तुमच्या मुलीला मागणी घालेल, तुम्हाला फुकट जावाई मिळेल, तुमच्याकडून धन घेणार नाही, हुंडा मागणार नाही आणि तुमचा सन्मान करेल. जर कदाचित तुमच्याकडे मुलगी असेल तर चांगला जावाई मिळेल, मुलगा असेल तर चांगली सूनबाई तुम्हाला मिळेल, कारण तीसुद्धा तुमचं कार्य डोळेआड करणार नाही. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही समाजाची सेवा करू शकता आणि चांगलं उदाहरण, चांगला आदर्श समाजामध्ये तुम्ही देऊ शकता. तर यासाठी जे काही लोक रिटायर झालेले आहेत त्यांनी शेवटी का होईना विहाराच्या माध्यमाने समाजाशी जुडलं पाहिजे, विहारामध्ये नेहमी आलं पाहिजे आणि लोकांना एक नवीन दिशा, नवीन मार्ग, नवीन धम्माचे संस्कार शिकवले पाहिजेत. अशा पद्धतीनं प्रॅक्टिकल धम्म वाढवण्यासाठी, अशा पद्धतीनं आपण समाजाची सेवा करण्यासाठी आपलं शेवटचं आयुष्य, शेवटचा क्षण हा उपयोगी पडावा याची जाणीव आपल्याला असावी. जर हे आपण केलं तर आपण प्रॅक्टिकली बुद्ध धम्म संघ यांचं आचरण करतो. बुद्धाचा आदेश चरत भिक्खवे चरिकम चरे बहुजन हिताय बहुजन सुखाय हा भिक्षूंसाठी आहे. बाबासाहेबांचा आदेश उपासकांसाठी आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. या सर्व तत्वांचं आपल्याकडून पालन होतं आणि समाजाची सेवा होते. तर यासाठी जे काही विहार आहेत, ह्या विहाराचा उपयोग अशा पद्धतीनं झाला तर खूप मोठं कल्याण होऊ शकेल आणि खूप मोठं पुण्य ज्यांनी विहार बनवले, ज्या उद्देशांनी बनवले, त्यांना हे मिळू शकतं. तर एक विहाराच्या माध्यमाने थोडक्यामध्ये वेळेचं ध्यान ठेवून 2 शब्द तुम्हाला सांगितले. आपण सर्वांनी शांततेनं ऐकून घेतले, याबद्दल सर्वांचे धन्यवाद.